तर नमस्कार मित्रांनो, मी समर्थ डोईफोडे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होता श्री संत गजानन महाराजाचा प्रगट दिन, त्यामुळे आपण आलो श्रींच्या मंदिरावर येऊन आपण घेतलं श्रींचं दर्शन. तेवढ्यातच आपले बाबा दिंडीसाठी तयार होऊन पालखीसाठी पण आपली श्री गजानन महाराजांची पालखी तयार करून ठेवली होती. तरी नंतर आली आपली दिंडी गावातून मिरवणूक काढून. मिरवणूक झाल्यावर आपण नंतर घेतली श्रींची आरती. दुसरीकडे आपले योगेश काका गावकरी मंडळींना बसण्यासाठी जागा स्वच्छ करू लागली. तरी नंतर दिला आपण महाप्रसादासाठी भात शिजायला टाकू. नंतर गावातील महिला एकत्र येऊन सगळ्यांनी भाजीपाला निसून घेतला. इकडे आपले मित्र ओम बाबाजवळ पोयांचे नाव लिहिण्यासाठी बसून दिले. तोपर्यंत आपला भात पण रेडी झाला. नंतर कढईमध्ये घेतले आपण वांगे धुवून आणि काकांनी घेतला मसाला काढून. नंतर दिले आपण भाजीला फोडणी देण्यासाठी एक एक पदार्थ टाकून. मसाल्याला उकळी येऊ देऊन नंतर घेतलं आपण तिच्यात मध्ये पाणी टाकून. तरी नंतर दिले आपण वांगे टाकून. चुलीला लावला जाय आणि दिला समाकाकाजवळ सराटा आणि समाकाकाने घेतले 360च्या स्पीडनं वांगे हलवून. तरी नंतर ठेवलं आपण वांग्याची भाजी आणि वरण बाजूला काढू. तोपर्यंत गावातील मंडळी पण महाप्रसादासाठी येण्यासाठी. तरी पहिली पंगत बसल्यावर आपल्या गावाकडील मित्रांनी दिलं त्यांना. हे दोन मित्र म्हणे आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घेऊन टाक, त्यामुळे त्यांना पण घेतलं व्हिडिओ मध्ये. तेवढ्यात गावाकडील मंडळींचे पण जेवण झाले होते. तरी आपण घेतलं दुसऱ्या पंक्तीमध्ये तरी आजच्यासाठी एवढं. तुम्ही आपले व्हिडिओ लाईक करता पाहता आणि फॉलो करून नाही करत. 1 सेकंदाचं तर काम आहे, फॉलो करून टाका. दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा